हॅलो फ्रेंड्स, खिरीच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये शेवयाची खीर ही वेगवेगळ्या सणांना आणि उत्सवांना बनवली जाते। तर चला पाहूया झटपट बनणारी ही शेवयांची खीर तुम्ही पण बनवा आणि तुमच्या प्रियजनांना खुश करा। इथे मी गॅसवरती पातेल्यामध्ये पळीभर साजूक तूप घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी या शेवया घातलेल्या आहेत। शेवया आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत जोपर्यंत त्यांचा गोल्डन ब्राउन रंग होत नाही। मिनिमम 2 मिनिट्स आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत। सतत परतत राहायच्या आहेत, त्यामुळे आपल्या शेवया ज्या आहेत त्या करपणार नाहीत। प्लस आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता शेवयांचा रंग जो आहे तो पण ब्राउन व्हायला स्टार्ट झालेला आहे। अजून आपण थोडा वेळ अशाच या शेवया परतत राहूया, म्हणजे ज्या शेवया आहेत त्या छान खरपूस भाजल्या जातील। या शेवया ज्या आहेत त्या गव्हाच्या बनलेल्या असतात, त्यामुळे पचायलाही हलक्या असतात। आपण लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो। आता यामध्ये तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असेल ते तुम्हाला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत। मी फक्त काजू याच्यामध्ये घातलेले आहेत आणि हे पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। शेवया किंवा ड्रायफ्रूट्स परतताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवावी। ड्रायफ्रूट्स परतल्यामुळे चवीलाही छान लागतात आणि त्यांचा कच्चेपणाही निघून जातो। आता तुम्हाला या मिश्रणामध्ये पाणी ॲड करायचं आहे। वाटीभर शेवयांसाठी 1 ग्लास पाणी पुरेसं होतं। त्यामध्ये तुम्हाला साखरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे आणि आता हे मिश्रण चांगलं उकळू द्यायचं आहे। याचाच अर्थ शेवया आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत। या पाण्यामध्ये आपण साखरही घालून घेतली आहे। आता यामध्ये आपल्याला चमचाभर वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। छान उकळ येऊ द्यायचं आहे। या स्टेजला तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता, त्याच्यामुळे आपलं जे शेवया आहेत त्या पटकन शिजतील। तुम्ही पाहू शकता की छान उकळ आलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये मिल्क ॲड करायचं आहे। मिल्क आपण ऑलरेडी गरम करून थंड करून घेतलेलं आहे आणि हे थंड दूध आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता ही खीर आपल्याला 5 मिनटं उकळू द्यायची आहे। थोडंसं दूध घट्ट झालं की आपण गॅस बंद करू शकतो। याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडर पण ॲड करू शकता। ही खीर तुम्ही गरम किंवा थंड दोन्ही प्रकारेही खाऊ शकता। फ्रीजमध्ये मिनिमम 2 दिवस तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता आणि अशा प्रकारे आपली स्वादिष्ट खीर खाण्यासाठी तयार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरभरून प्रेम द्या।